आपल्यासोबत भाऊ रातांबे आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. जय भीम. जय भीम. तर हे आपण सध्या इथे आहोत, हे माता भीमाई यांचं हे समाज हॉल आहे. या ठिकाणी आपण आज शूट करत आहोत. त्याची देखरेख भाऊ आपले रातांबे या ठिकाणी करत आहेत. त्यांनी समिती देखील नेमली आहे. आपल्या समितीचं नाव काय? भीमाई भूमी सामाजिक संस्था. अच्छा, हे तुम्ही समितीमध्ये किती लोक आहात? तरी पण 13 लोक. 13 लोक. तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात. तर आपण किती वर्षापासून इथे कार्यक्रम करता? गेली 97 पासून मी कार्यक्रम करतो. 97 पासून कार्यक्रम करता. 97 खऱ्या अर्थाने 97ला भीमाई म्हणजे भीमाईचं माहेर हे 97ला लोकांच्या परत पोचवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि तिथून ते चालूच राहिले. तर आता आपण 14 तारखेला जे कार्यक्रम, 14 फेब्रुवारी ना, माता भीमाईंचं जयंती होती, जन्मदिवस होता. तर आपण जे कार्यक्रम केलं तर किती लोक आपल्या इथे आले होते? कमीत कमी ह्या वेळेला आता भीमाईंचं जे माहेर आहे डॉक्टर बाबासाहेबांचा आजोबा हे लोकांच्या परत जवळजवळ ह्या वेळेला पोचलेले 10,000 लोक उपस्थित. 10,000 लोक यावर्षी कार्यक्रमाला. आणि पहिला कार्यक्रम तुम्ही जेव्हा इथे केला त्यावेळेस किती लोक होते? 14 फेब्रुवारी 2014ला पहिला भीमाई जन्मोत्सव आम्ही साजरा केला. त्यावेळेला कमीत कमी 400 ते 500 लोक उपस्थित सुरुवातीला होती. आणि आम्ही हा उपक्रम का भीमाईचं माहेर हे लोकांच्या परत पोचवण्यासाठी इथून नागपूर गेली 5 वर्षे आम्ही नागपूरला 30 किलोमीटर अंतरावर वस्ती करून तिथे स्वतःचं साहित्य बरोबर असायचे. 30-35 लोक असायचे. आणि आमच्याबरोबर चंद्रकांत धनगर, भंतीजी होते जे आता संपादक आहेत, आणि इतर मंडळी सहकारी उपस्थित माझ्या जोडीला असायचे. आणि 30 किलोमीटर अंतर वस्ती करून आम्ही भीमाई संध्याकाळी त्या गावामध्ये बुद्धविहारामध्ये जाऊन संध्याकाळी भीमाईचं माहेर लोकांच्या परत कसं पोचेल हे प्रबोधन संध्याकाळी आम्ही करायचो. तर कार्यक्रमाची आपली रूपरेषा कशी असते? कोणत्या प्रकारे आपण कार्यक्रम इथे करता? आम्ही कार्यक्रम करताना एक समितीच्या तर्फे एक अगोदर मीटिंग लावतो. लोकांच्या प्रत्येक लोकांना म्हणजे आमंत्रित करतो किंवा लोकांच्या परत पोहोचण्याचं काम करतो. का आपला हा कार्यक्रम ग्रामीण भागात असल्यामुळे तिथे फारच अडचणी येतात. सर्वच आर्थिक येतात आणि मनुष्यबळ सर्वच अडचणी येत असतात. म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमाला लवकर 1 महिना ते 1.5 महिना अगोदरच सुरुवात करत असतो. आणि त्याचे नियोजन शक्यतो भीमाई स्मारक हे आमची मागणी तर अशी आहे का ह्या भीमाई स्मारकच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, अनेक आमच्या मेडिकल कॉलेजची सुद्धा मागणी आहे. अशा पद्धतीत आम्ही लोकांच्या परत जाऊन आणि भीमाई यासाठी म्हणजे प्रबोधन, आम्ही प्रबोधनाचंच कार्यक्रम करत असतो. कारण जे लोकांना आजकाल प्रबोधित कसे होतील, लोकांच्या परत भीमाईचं हे माहेर कसं पोचेल, अजून पुढे आपल्याला काय केलं पाहिजे, आत्ताच्या परिस्थितीला धरून आम्ही प्रबोधनाचेच कार्यक्रम ठेवत असतो. प्रबोधनाचं खूप चांगलं. सुरुवातीला इथे 14 फेब्रुवारी 2014 रोजी इथे पहिल्यांदा कार्यक्रम केलं तेव्हा फक्त 400 ते 500 माणसं फक्त इथे होती. त्यावेळेस कोणालाच माहिती नव्हतं की माता भीमाई यांचं हे माहेर कुठे आहे. पण आता बऱ्याच ठिकाणी लोकांना माहीत पडल्यामुळे 2025ला लोक इथे 10,000 संख्येने इथे उपस्थित होते कार्यक्रमासाठी. तर या कार्यक्रमाला इथे 10,000 जे लोक उपस्थित होते ते कुठून कुठून आले होते? मला असं वाटतं परभणी, लातूर, त्याच्यानंतर पुण्याची लोक होती, अजून मुंबईची लोक होती, म्हणजे यवतमाळ, म्हणजे प्रत्येक ठिकाणी. म्हणून जिथे जयंतीचा मॅसेज पोचला, 14 फेब्रुवारी भीमाईची जयंती, अति उत्साहाने लोक काही वस्तीला सुद्धा आली होती. आणि त्यांची आम्ही
आल्यानंतर इथे वस्तीला आल्यानंतर त्यांची व्यवस्थासुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने केली आणि अतिशय आनंदाने भीमाईचा हा जन्मोत्सव म्हणजे प्रत्येक वर्षी माता भीमाईला अभिवादन करायला करण्यासाठी लोक येऊ इथे येतात. असे प्रत्येकाचा मेसेज आम्हाला पोचलेला. कार्यक्रमाची त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं नियोजन झालं असंही सुद्धा मला त्यांच्याकडून फोन आले. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे समजलं आहे की माता भीमाईंचं हे माहेर मुरबाडमधील आंबेटेंबे इथे आहे. त्यामुळे आज लोक इथे येऊन भेट देत आहेत. तर आपल्यासोबत माता भीमाईंचे देखील 5वे वंशज आहेत. त्यांचं आपण नाव जाणून घेऊ. सर, आपलं नाव काय? अशोक चंदू पंडित. हे पंडित जरी घराणा असेल त्यावेळेस त्यांना मुरबाडकर ह्याच नावाने लोक बोलत होते. आपल्यासोबत भाऊ रातांबे आहेत, त्यांना आपण विचारूया माता भीमाईंचं काही आठवणी असतील त्या देखील त्यांनी आपल्याला सांगाव्यात. कसं माहिती का, भीमाईंचा जन्म 1854ला झाला आणि हे गाव अतिशय दुर्लक्षित, कारण इथे दळणवळणाची साधनं नव्हती. येण्याचं त्यावेळची म्हणजे साक्षरतासुद्धा नव्हती. त्यामुळे भीमाईंच्या आठवणी आपण खऱ्या अर्थाने आम्हाला आमचे दाजी लक्ष्मण खरे हे त्यावेळेला अंबरात अडनसला होते आणि त्या काली ते ठाणे जिल्ह्यातून एक धोत्रे गुरुजी म्हणून ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय चांगलं काम केलं त्यांनी. एक शोषित पीडित म्हणजे जे मागासवर्गीय लोकांसाठी अतिशय ठाणे जिल्ह्यासाठी चांगलं काम केलेले ते धोत्रे गुरुजी. त्यांच्या चळवळीत ते खरे आजोबा त्या चळवळीत असल्यामुळे त्यांना हा भीमाईंचं माहेर किंवा बाबासाहेबांचं आजोळ हे त्यांना माहीत होतं आणि ते मला नेहमी सांगत असायचे का मी मला वाटतं 10वीची शाळा सोडल्यानंतर ते मला जेव्हा सुट्टी टाकून यायचे आंबेडेंबेला त्यावेळेला मला बोलून घ्यायचे आणि नेहमी सांगायचे का भाऊ, अरे हे बाबासाहेबांचं आजोळ आहे. हे बाबासाहेबांचं आजोळ म्हणजे आपल्या ह्या गावचं नातं देशाशी आहे आपल्या. त्यामुळे मग मला कुठेतरी ते माझ्या मनात राहिलं का हे आजोबा येऊन सांगतात ना आपल्याला कुठेतरी हे ऋण फेडण्याची एक संधी आहे. हे बाबासाहेबांचं आजोळ आहे तर आपण इथं आत्तापर्यंत काहीच म्हणजे कामाला सुरुवातच केलेली नाही. कारण भीमाईंचं माहेर हे लोकांच्या परत कसं पोचावं, परंतु हा भाग दुर्गम असल्यामुळे त्यावेळच्या कारण आपल्याला बघा आपल्या आजोबाचं पंजोबाचं नाव सांगू शकतो आपण, पण आपण पुढचं काहीच सांगू शकत नाही. कारण त्यावेळची परिस्थिती ही का जास्त साक्षरता नसल्यामुळे खऱ्या अर्थाने भीमाईंची जर बाबासाहेबांना उजाळा मिळाला नसता तर भीमाई नावसुद्धा आपल्याला कदाचित पुढं आलं नसतं. म्हणून त्यांच्या आठवणी सांगण्यासारख्या आपण त्या काळी त्यावेळेला कारण 1805वी पिढी आहे त्यामुळे आपण काही त्या विषयाबद्दल हेच आपलं भाग्य आहे का आपल्याला हे नाव आज परत आपल्यापर्यंत पोचलं असं मी या ठिकाणी नमूद करतो. तुमच्या आजोबांनी वगैरे पंजोबांनी कधी सांगितले असतील? नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने ते जे चळवळीचं का त्यावेळेला हे आजोबा कारण हे पूर्ण गाव जे हे कुटुंब जेव्हा स्थलांतरित झाले हे पूर्ण गाव कुठलाच रोजगार नव्हता. त्यामुळे हे जे गावातले पाटील आहेत त्यांच्याकडे चाकरमाने म्हणूनच काम करत होते. त्यामुळे त्यांना चळवळीशी त्यांचा काही संबंध नाही आला. आता उदाहरणार्थ हे आजोबा जे सांगत होते ते अडनसला अंबरातला असल्यामुळे त्यांचा चळवळीशी संबंध आला. त्यामुळे त्यांनी आम्हाला हे नेहमी येऊन इथे यायचे आणि मला ते सांगायचे. पंडित कुटुंबाच्याच म्हणजे यांचे जे दूध भाऊ वगैरे होते म्हणजे अशोक हे पंडित मामा आहेत ना त्यांचे दूध भाऊ म्हणजे त्यांच्या वडिलांचे दूध भाऊ होते. दूध भाऊ होते ना, तर ते दूध भाऊ असल्यामुळे ते नेहमी सुट्टी टाकून इकडं आंबेडेंबेला यायचे आणि थोडासा कसं म्हणजे त्यांच्या बुद्धीची म्हणजे त्यांच्या चळवळीत असल्यामुळे त्यांना ती गोष्ट माहीत होती का बाबा आपण ह्या गावाला काहीतरी आपण दिलं पाहिजे अशी त्यांची नेहमी तळमळ राहायची आणि त्या तळमळीशी
आता आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्या मार्गदर्शनाने जोडलेलो आहोत असं मला वाटतंय. तर हे अभि समाज हॉल आहे, तर हे आपण किती साली बांधलं? हे मी इथे 2000ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून इथे निवडून आलो बिनविरोध म्हणून. आणि बिनविरोध निवडून आल्यानंतर जी आपली बौद्ध वस्तीची ग्रँड असते, म्हणजे जिल्ह्याच्या अंडर समाज कल्याण अंतर्गत, ती मी त्यावेळेला आपल्याला काहीतरी 10 लाख रुपये काहीतरी मर्यादा होती वस्तीसाठी. त्यावेळेला मी इथे 12 लाख रुपये राबवून घेतले आणि मला वाटतं 1,99,000चा समाज कल्याण अंतर्गत हा समाज हॉल मी स्वतः उभा केला ग्रामपंचायतच्या तर्फे. आणि इथे रस्ता, शौचालय ही सर्व मी ग्रामपंचायत सदस्य असतानाच ही व्यवस्था केलेली. तरी हे जे समाज हॉलची जी जागा आहे ही एकूण किती जागा आहे? ही जी जागा आहे ना, ही पंडित कुटुंबाचीच आहे. पण पंडित कुटुंब आणि त्यांनी पंडित कुटुंबानी नंतर यांना ती म्हणजे सहकार्य म्हणून कोणाला दिली? आपले खरे जे आपल्याला माहिती दिली दाजी लक्ष्मण खरे, त्यांनी सहकार्य म्हणून दिली होती. कोणी? पंडित कुटुंबाने. ॲक्च्युली ही जागा पंडितांचीच म्हणजे भीमाईच्या कुटुंबाचीच जागा आहे. परंतु ही नंतर ते खरे आजोबा यायला लागले, त्यांनी सहकार्य म्हणून त्यांना ती जागा दिली का बाबा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारा आमचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी ती जागा त्यांना पंडित कुटुंबाने भीमाईच्या कुटुंबाने दिलेली आहे. म्हणून आम्ही कारण ते एक मार्गदर्शन भीमाईच्या नावाचे खऱ्या अर्थाने आमच्यावर भीमाई नाव जे पोचवण्याचं काम केलं ते खरे बाबांनीच केले. म्हणून आम्ही त्यांना म्हणजे आदरस्थानीच मानतो. आणि पंडित कुटुंब जे आज त्यांना जी ओळख, कारण त्यांना सुद्धा ही ओळख त्या खऱ्या आजोबांनीच खऱ्या अर्थाने दिली. तर तुम्ही ते देखरेखीसाठी तुम्ही असता? हो, मी स्वतः म्हणजे भीमाई भूमी सामाजिक संस्थेच्या जी संस्था आहे त्याचे सर्व पदाधिकारी इथले आमचे सर्व म्हणजे बौद्ध वस्तीत भीमाई नगरची जी 5च घरं आहेत, पण मला असं वाटतं ती 5,000 सुद्धा भारी आहे. आपली लोक फक्त 5च घरं आहेत, पण ती कुठलाही प्रसंग असो, कुठलाही कार्यक्रम असो, हिराऱ्याने भाग घेऊन अतिशय जोमाने सहकार्य असतो मला. त्यामुळे मी कायम बोलतो का ही 5 घर म्हणजे 5,000, मला 5,000 लोक वाटतात. तर आपण सकाळी समाज मंदिर कितीला उघडता? मी सकाळी 9:30-10 पर्यंत उघडतो, कारण नंतर पूजा वगैरे घेऊन मग मार्गस्थ होतो. आणि बंद कितीला करता? दुपारी? दुपारी पूर्ण दिवस चालूच असते, कारण भेटीगाठी लोकांच्या आता चालूच आहेत. कारण आता ह्या भीमाईचा जो सध्या कॅलेंडर आहे तोही अतिशय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आमचे JT थोर म्हणून समाज कक्षा अधिकारी होते लातूरचे, त्यांनी अतिशय चांगली संकल्पना हाती घेऊन का भीमाईचं माहेर लोकांच्या परत कसं पोचल, तर त्यांनी ते खर्चात कॅलेंडर कॅलेंडर छापून पहिलंच वर्ष त्याचं पहिलं वर्ष त्यांचं लातूरवरून येऊन 14 फेब्रुवारीला त्यांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं, प्रकाशित केलं. त्यांच्या ह्या उपक्रमाने खऱ्या अर्थाने भीमाईंचं माहेर आज पूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार याची मला खात्री आहे. तर आपल्या कार्यक्रमाची लोक येतात त्यांची राहायची सोय वगैरे कुठे असते? राहण्याची व्यवस्था त्यांची आजही म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला जरी 1,000-500 लोक आली तशी व्यवस्था आम्ही तिकडं एक आपलं 2017ला भीमाई याचं पर्यटन म्हणून आपल्याला दर्जा मिळालेला आहे शासनाचा. दर्जा दिलेला 2017ला. तर त्या पर्यटन दर्जातून आपल्याला जवळजवळ 30-35 लाख रुपये त्याचे रेस्ट हाऊस बांधलेलं आहे. त्याच्यानंतर एक बांधलेलं आहे. ते कुठे मुरबाडमध्येच? नाही, इथे तुम्हाला मी इथे आपण सर्वांच्या सहकार्याने, कारण ही जागा मिळवताना अनेकांचं सहकार्य आहे. अच्छा. कारण जे आपल्या संघर्षात होते त्यांचं योगदान म्हणजे सर्वांचं योगदान आहे. कारण एकटा कुठलाही माणूस, भाऊ रतंबे असे, अजून
अजून कोणी असतील, पण ते एकटा कोणीच सगळ्यांचे नाव घेऊ शकत सर्वांची नाही. नावं नाही घेऊ शकत. सगळ्यांच्या संघर्षाने सर्वांच्या ते संघर्षाने झालेलं. सर्वांचं योगदान आहे. तिथे आपण 12.5 एकर स्मारकसाठी जागा मिळवली आणि तो 7/12 कुठल्याच संस्थेच्या नावात न होता आमची स्वतःचीच मागणी होती. कारण हा 7/12 कुठल्या संस्थेच्या नावात न होता तो भीमाईंच्याच नावात असायला पाहिजे अशी आमची मागणी होती ना. तशी मागणी पूर्ण झाली. आजही तो भीमाईंच्या नावात आहे. आज आपला 42 कोटीचा आराखडा आहे. किती? 42. शासनाचा 42 कोटीचा आहे. त्याच्यात आपल्याला शासनाने 2018ला 4,66,66,00,000 रुपये आपल्याला शासनाने दिलेले आहेत. त्याचं 1 कोटीचं काम आपला मशावरून तुम्ही जे आले ना तिथून जो रस्ता एक राईटला एक रस्ता निघतो तो डायरेक्ट स्मारक येतो. ते कर्जत मार्गाचे बोर्ड लावलेला आहे. बोर्ड लावलेला आहे. पष्टे फार्म हाऊस म्हणून असं एक बोर्ड आहे तिथं. तर तो जो रस्ता आहे तर आमची साहेब दुसरी एक मागणी आहे का आम्ही 2 वेळ पत्र दिलेत तर त्या जे दिशा दाखवणारे बोर्ड आहेत कोणाला? महाराष्ट्र शासनाला दिले. महाराष्ट्र शासन म्हणजे आम्ही PWD डेप्युटी यांना पत्र दिलेले आहेत का बा तुम्ही दिशा दाखवणारे बोर्ड लावा. पण आता परत त्यांनी ती मागणी काय आमची पूर्ण केलेली नाही. कारण बघा जेव्हा आपण येताना आता दिशा दाखवणारे जे बोर्ड आहे ते आम्ही सुद्धा लावतो. आमची मागणी का शासनाने लावावं. आम्ही सुरुवातीला आलो तिथे एकच बोर्ड होता, चिरडगाव ना. चिरडगावच्या खाली तिथे आपल्या त्या आराखड्यामध्ये ती आहे का दिशा दाखवणारे बोर्ड ही आपल्या आराखड्यामध्ये असून आत्तापर्यंत त्यांनी ती कदाचित आमचं ह्या विषयावर असे 2-3 विषय आहेत त्या विषयाला धरून आम्ही कदाचित त्यांच्याकडं आम्ही परत मागणी करू. ह्याच महिन्यात करू. कारण लोक जे येणारे पर्यटक आहेत किंवा जे येणारे अनुयायी आहेत ते त्यांना दिशा भेटत नाही. आम्हीच आम्ही विचारत आलो. त्यामुळे तुम्ही तो प्रश्न लावून घ्या, लावून धरा. काय दिशा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त ठाणे यांना आम्ही पत्र देणार आहे आणि तुम्ही त्यांना सूचना करा का बाबा हे दिशा दाखवणारे बोर्ड लवकरात लवकर म्हणजे लोकांना त्याची दिशा भेटेल, लोकांची दिशाभूल होणार नाही. एवढंच मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. तर आमच्या देखील चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला हीच विनंती आहे की मुळबाद मार्ग असेल किंवा मग म्हसा मार्ग असेल तिथून लोकांना येण्यासाठी ज्या मेन रोडला तिथे बोर्ड लावण्यात यावं, तिथून ॲरो दाखवण्यात यावं. त्यानंतर पुढे आम्ही जो सरळ मार्गी आलो तिथे बोर्ड लावल्यानंतर लोकांना समजतं की आपल्याला ह्याच मार्गाने पुढे जायचं आहे. मध्ये खूप सारे लेफ्ट टर्न वगैरे येतात तिथे आमचं थोडं गोंधळ झालं होतं. पण आम्ही पुढे आल्यानंतर काही लोकांना मध्ये विचारलं आता भीमाईंचं हे घर कुठे आहे, आंबेटेंबे गाव कुठे आहे असं विचारत आमचा बराच वेळ गेला आणि मग आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. शासनाला हीच विनंती आहे की आपण जर अशा रस्त्याला बोर्ड लावले तर लोकांना इथपर्यंत येण्यासाठी सहज मार्ग उपलब्ध होईल. नाहीतर लोकांना विचारता खूप सारा वेळ हा लोकांचा वाया जातो. त्या दिवशी लोक भीमाईला अभिवादन करण्यासाठी येतच असतात. सॅटर्डे संडे इतर येतच असतात. त्यामुळे इथे सर्व त्यांची व्यवस्था आमचे मामा असतील, पंडित मामा, त्याच्याने ते पूर्ण मी जरी स्वतः हजर नसलो माझी मुलं असतात त्यांना व्यवस्थित. कारण पाणी चहा जो बाबासाहेबांनी आपल्याला दिला आपण आपल्या स्वखर्चाने सगळं ते करतो. कारण कसं माहिती आहे का येणारा जो पहिले आपण त्याला पाणी दिलं पाहिजे. पाणी सोबत पाणी मग बाबासाहेबांनी पाण्यासाठी इतका मोठा संघर्ष केला. म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे आपण ते पाणी लोकांना दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्यांना पोट भरून बोललो पाहिजे. त्यांच्याशी कुठून आले काय त्यांना जी अपेक्षित माहिती कारण ते आल्यानंतर कोणतरी आपलं आहे हे त्यांना समजलं पाहिजे. अपेक्षित माहिती. तर 5च घर आहेत पण अतिशय चांगल्याप्रमाणे म्हणजे चांगल्या प्रकारे येणाऱ्या माणसाचा चांगल्या प्रकारे सन्मान करणार याची मला निश्चित आत्तापर्यंत खात्री आहे.
अजून तुम्हाला काही मागणी आहे का? हा, माझी मागणी आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण शासनाने, आपल्या महाराष्ट्र शासनाने 12.5 एकर जागा आज दिलेली आहे. 7-12ही बनलेला आहे, तो काय दुमत नाही. परंतु जो आपला 42 कोटीचा आराखडा आहे शासनाने दिलेला, त्यासाठी जो निधी दिलेला आहे, कारण आता बाबासाहेब म्हणजे राष्ट्र निर्माते आहेत, आणि राष्ट्र निर्माते म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या मातेचं हे स्मारक आहे. म्हणजे भीमाई नसत्या तर कदाचित बाबासाहेब पण. या उद्देशाने आमची मागणी असे का शासनाने जो 42 कोटीचा जो आराखडा दिलेला आहे, नुसता दाखवलाय. अच्छा. आज आपल्याला 4.5 कोटी रुपये, मला वाटतंय 2018ला ते आपल्याला दिलेले. त्याची अंमलबजावणी होताना कोरोनामध्ये ते पैसे जवळजवळ लॅप्स होण्याच्या मार्गात होते. परंतु मी तात्काळ ती गोष्ट लक्षात घेऊन आदरणीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडं स्वतः आमची समिती घेऊन गेलो आणि साहेबांना एक पत्र आम्ही दिलं का बाबा हा जो निधी आलेला आहे तो वितरित होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही, तो निधी डिपॉझिट आहे. तर साहेबांनी आम्हाला तात्काळ पत्र दिलं. ते आम्ही समाज कल्याण महाराष्ट्राचे आयुक्त यांना दिलं आणि साहेबांचा पत्र अतिशय तातडीचं पत्र होतं. त्या पत्राने खऱ्या अर्थाने ह्या 4,66,66,000 याला न्याय मिळाला असं म्हणायला हरकत नाही. तर रामदास आठवले साहेबांनी इथे कधी भेट दिली होती? आता गेली, मला वाटतंय साहेबांची ही तिसरी भेट असेल. तिसरी भेट आहे. आठवले साहेबांची तिसरी भेट असेल. आणि जयंतीचं बल खऱ्या अर्थाने आदरणीय रामदास आठवले साहेब मंत्री महोदयांनी दिला. असा 14 फेब्रुवारीला ते स्वतः हजर राहून त्यांनी 14 फेब्रुवारी 2014 जो पहिला कार्यक्रम झाला, खऱ्या अर्थाने जयंतीचं बल हे आठवले साहेबांचं श्रेय असं म्हणायला हरकत. असं साहेब, आपले खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. जय भीम. जय भीम.